मराठी, ते धडक ते धडक. किती झाले लढे चळवळ, किती झाले लढे चळवळ, मिळाले बळ अण्णा भाऊंनी लिहिले कवनात, अण्णा भाऊंनी लिहिले कवनात. मुंबई आली कशी राज्यात, मुंबई आली कशी राज्यात. अमर शेख साध घुमे गगनात, जी 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 अमर शेख साध घुमे गगनात जी. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. अभिवादक माननीय डॉक्टर उत्तमदादा मोहिते, संस्थापक अध्यक्ष दलित महासंघ मोहिते गट. माननीय प्रशांत केदार, राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य दलित महासंघ मोहिते गट. माननीय युनुस कोल्हापुरे, सांगली जिल्हा संपर्क प्रमुख दलित महासंघ मोहिते गट. माननीय प्रमिलाताई गावडे, तासगाव तालुकाध्यक्ष महिला आघाडी दलित महासंघ मोहिते गट आणि समस्त दलित महासंघ मोहिते गट महाराष्ट्र राज्य. तासगाव तालुक्यातील सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या आपल्या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पैसे परत न दिल्याच्या कारणावरून तरुणाला भोकसल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. तासगाव तालुक्यातील गव्हाण येथे हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी गव्हाण येथील प्रतीक विजय पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या हल्ल्यात गणेश हनुमंत पवार हा तरुण गंभीर जखमी झालाय. मित्रानेच आपल्या मित्राला भोकसल्याने तासगाव तालुक्यात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. तासगाव तालुक्यातील गव्हाण येथे पैसे परत न दिल्याच्या कारणावरून मित्राने मित्रालाच भोकसल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की प्रतीक विजय पाटील वय 25 राहणार गव्हाण हा सावळज येथील त्याच्या मामाच्या हार्डवेअर व प्लंबिंगच्या दुकानात कामाला आहे. त्यानुसार प्रतीकचा गव्हाण येथील मित्र असणारा गणेश हनुमंत पवार वय 25 वर्षे याने घराच्या कामासाठी प्रतीककडून उधारीवर प्लंबिंगचे साहित्य आणि काही रक्कम उसनवारीवर घेतली होती. सदर व्यवहार पूर्ण न झाल्याने गणेश पवार आणि प्रतीक पाटील या दोघांमध्ये किरकोळ वाद चालू होता. त्यानुसार गणेश पवारने माझे 1,17,200 रुपये पैसे परत नाही दिले तर त्याचा उद्याचा शेवटचा दिवस अशा स्वरूपाचे स्टेटस ठेवल्याचे गणेशचे चुलते वसंत गोविंद पवार यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर शुक्रवार 25 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास प्रतीक पाटील याने गणेश पवार याला गव्हाण येथील अलकाई टेकडी येथे बोलावून घेतले. यावेळी खरेदी केलेल्या प्लंबिंगच्या मालाचे पैसे आणि उसनवारीवर घेतलेल्या पैशाबाबत दोघांमध्ये बोलणे सुरू असताना प्रतीकने गणेश पवार याला भोकसल्याचे चुलते वसंत पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या हल्ल्यात गणेश पवार हा गंभीर जखमी झाला असून त्याला मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या खळबळजनक प्रकारानंतर प्रतीक पाटील विरोधात तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण देवकुळे यांच्यासह जिओ मराठी न्यूज तासगाव. जिओ मराठी, ते धडक